Hello, is am I audible? Yes, sir. So instead of PPS, today we will conduct two lectures, but there is some issue related to electricity. बघूया कुठपर्यंत चालते तिथपर्यंत आपण चालू लॅपटॉप वरती. लाईट आली तर ठीकच, पण सध्या तरी लाईट नाही. Okay, so we are solving problem on the orthographic. So today we will take one more problem. Is this diagram visible to all? Hello. Yes, sir. Okay, so today we are going to draw डायमेन्शन. बघा सगळे विजिबल आहेत का? काही पुसट दिसत आहेत? दिसत असतील पुसट तर ते पण मी सांगू शकतो. Okay. So we are solving now simple problems on the orthographic. सोपे सोपे प्रॉब्लेम्स आपण ऑर्थोग्राफिक्सचे घेतोय सध्या, जेणेकरून आपल्याला त्याची प्रोसेस काय आहे ती समजेल. त्याच्यानंतर आपण हा कट पण करायचा आहे. So this is the problem. So all of you please draw it with the free hand. सगळ्यांनी फ्री हँड हा काढून घ्या, किंवा तुम्ही जर नेट वरती जरी सर्च केलं तरी तुम्हाला हा प्रॉब्लेम मिळून जाईल. तुम्हाला जर समोर हा दिसत असेल तर याच्यावरून डायरेक्ट ऑर्थोग्राफिक काढला तरी चालतोय. ओके, सो दे गिवन एक क्वेश्चन लिहून घ्या याच्यासाठी. Following figure shows an isometric view. Following figure shows an isometric views. Full stop. Draw first front view along x direction. Front view along x direction. Second top view and third left hand side view. Third left hand side view. लिहिलं? क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला चुकीचं वाटतंय का? येस सर. यस, गुड. चुकीचं वाटतंय हे महत्वाचं आहे. काय चुकीचं वाटतंय आता? राईट हँड साइड व्ह्यूला पाहिजे. हा, करेक्ट, व्हेरी गुड. मी मुद्दामूनच ते चुकीचं दिलं तर म्हणलं बघूया कोण सांगतंय का. तर या ठिकाणी लेफ्ट हँड साइड व्ह्यू काढायला येत नाही आपल्याला. या ठिकाणी आपल्याला राईट हँड साइड व्ह्यू काढावा लागणार आहे. ठीक आहे, म्हणून थर्ड लिहा राईट हँड साइड व्ह्यू किंवा RHSV एवढं लिहिलं तरी चालेल. ओके, माझ्या बरोबर तुम्ही सुद्धा काढायला चालू करा आणि मला पण हेल्प करा. सो
पहिली सुरुवात कशी होती आपली, डायग्रामचं ऑब्झर्वेशन करणे आणि त्याच्यानंतर त्याची टोटल लेंथ, त्याची टोटल लेंथ. किती येते बघा आता, टोटल लेंथ 56. टोटल लेंथ 56. 56 म्हणजे 18 प्लस 20 प्लस 18 इज इक्वल टू 56. हे 18 20 18 तुम्ही लिहिलंच पाहिजे असं काही नाही, पण बऱ्याच जणांना समजत नाही की हे डायरेक्ट 56 कुठून आलं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी मी हे लिहितोय. त्याच्यानंतर टोटल विड्थ TW. आता सगळं पण मी काही लिहित बसत नाही, आपले 2-3 प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला समजतं TW म्हणजे काय आहे. सो व्हॉट इज द टोटल विड्थ? 32. मला वाटतं प्रॉब्लेमला जागा बऱ्यापैकी कमी लागते. त्याची टोटल लेंथ आणि विड्थ बघितलं तर छोटासा प्रॉब्लेम आहे हा. त्याच्यानंतर टोटल हाईट. टोटल हाईट किती येते बघायची, 8 24 प्लस 16. करेक्ट, 24. इट इज 24. 8 प्लस 16. सगळ्यांना समजलं का बघा, हा इथं 8, हा 8 इथून इथपर्यंत आणि त्याच्यावरचं डिस्टन्स इथून आहे बघा, हे 16 आहे. कोणतरी 91 कन्सिडर करेल. ओके, त्यांचं चुकलंय लिहिताना. हे त्यांनी हे 24 कसं लिहिलंय तसं हे 16 लिहायला पाहिजे होतं, पण ते 91 नाही, हे आपण ओळखायचं आहे. ते किती आहे, 16 आहे. सो इट इज 16 प्लस 8 इट इज 24. सो इट इज व्हेरी सिंपल. नाव स्टार्ट अलॉंग विथ मी. माझ्याबरोबर ड्रॉइंग काढायला चालू करा. सिंपल प्रोसेस आहे हा. ह्याच्यावरचा प्रॉब्लेम ऑफलाईनला किती मार्काला असतो माहित आहे तुम्हाला? या चॅप्टरचं टोटल वेटेज किती आहे ते तर माहित आहे का? ऑफलाईनला हा जो चॅप्टर आहे याचं वेटेज आहे 14 मार्कांसाठी आणि या चॅप्टर वरती एकच क्वेश्चन विचारला जातो 14 मार्कांसाठी. एकच क्वेश्चन असा दिला जातो आयसोमेट्रिकचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू, त्याचबरोबर सेक्शनल फ्रंट व्ह्यू काढायचा असतो, म्हणजे याला मधोमध कट केल्यानंतर तो कसा दिसेल. ओके, तर ते त्याच्या पुढचा पार्ट आहे. ज्यांना आयसोमेट्रिक ऑर्थोग्राफिक काढता येते त्याच्यासाठी सेक्शन काय खूप अवघड गोष्ट नाही, तर याला बरंचसं प्रॅक्टिस करावं लागतं, जेणेकरून याला 14 पैकी 14 मार्क खूप रेअरली पडतात. खूप रेअरली 14 पैकी 14 मार्क पडतात मी असं म्हणतोय. त्याचं कारण फक्त ड्रॉइंग तुम्हाला समजलं आणि काढलं नाही, ते ड्रॉइंग एकदम जेवढं तुम्ही व्यवस्थित काढाल, म्हणजे जसं कंटिन्युअस लाईन किंवा प्रोजेक्शन लाईन, डॉटेड लाईन, या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आपल्या डिव्हिजन मध्ये 70 पैकी 68 मार्क पर्यंत मुलं गेलेले आहेत, म्हणजे त्यांचे 1-2 जे मार्क गेलेत ते याच्यात गेलेत, बाकीच्या ठिकाणी त्यांनी अजिबात कुठं मार्क जाऊ दिले नाही. आणि एवढा जो चेक करणार आहे त्याच्या हातात आहे एवढं, या ठिकाणी तो काही किरकोळ कारणावरून सुद्धा मार्क कमी करू शकतो. आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे इंडस्ट्रीसाठी, हे सुद्धा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं. आणि हे इंडस्ट्रीमध्ये सध्या सुद्धा यूज केलं जातं, 2 डायमेन्शनल काढायचं जर असेल तर. सो ड्रॉ वन ब्लॉक. एक ब्लॉक काढूया ज्याची लेंथ 56 असेल आणि हाईट 24 असेल. हाईट खूप कमी आहे, लेंथ 56 आहे.
I consider this as a 56 length and height as a 24. So in that मी आता हा जर कॉर्नर कन्सिडर केला, हे बघा बरं का, हे खूप महत्वाचं आहे. हा जर कॉर्नर कन्सिडर केला, आता याच्यामध्ये दिसणारा कोणता आहे पार्ट तो पण तुमच्या लक्षात आला. फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार, फ्रंट व्ह्यू मध्ये ही स्ट्रीप जी आहे 8 मिलीमीटरची ही एक दिसणार आणि त्याच्यावरती हा असा दिसणार उभा. हा इथं तिरका आहे पण फ्रंट व्ह्यू मध्ये तो स्ट्रेट दिसणार आहे. आता हे प्रोसेस नुसार येतं पण बऱ्याच जणांना हे इमॅजिन सुद्धा व्हायला पाहिजे, म्हणजे होतं इमॅजिन प्रॅक्टिस केल्यानंतर. इथं तिरकं दिसतंय पण ते फ्रंट व्ह्यू मध्ये कसं दिसेल हे अगोदर आपल्याला इमॅजिन होतं याच्यामध्ये. सो आय विल स्टार्ट फ्रॉम दिस, याच्यापासून घेतो मी. आता बरेच जण काय करतील, तिरकं इथं आता सपोज हे दिसतंय इकडून बघितलं तर इथं आत गेलेला आहे बरोबर, किंवा हा कॉर्नर असा आत गेलेला आहे. पण हा जो आत गेलेला आहे हा सुद्धा समोरून बघितल्यानंतर काय दिसेल, स्ट्रेट दिसेल. येत आहे का तुमच्या लक्षात? म्हणजे ही जी टोटल लेंथ आहे 56 ची, हा एक रेक्टँगल दिसेल खूप मोठा असणारा. म्हणजे या पॉइंट पासून जर मी चालू केलं, हा पॉइंट म्हणजे याच्यामधला हा पॉइंट आहे, तर याच्यामध्ये इथून स्ट्रेट लाईन या पॉइंट पासून स्ट्रेट लाईन अप टू दिस पॉइंट. ओके, अप टू दिस पॉइंट म्हणजे मी इथून ही पूर्ण खाली जी असणारी ही लाईन आहे ही जशीच्या तशी काढली. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून वरती जातात. आता ही जी लाईन आहे या दिसणार आहेत बरं का त्याच्यामध्ये. म्हणजे सेंटर लाईनचा आपण इथं वापर करणार आहोत त्याच्यासाठी, म्हणजे सेंटर लाईन पासून किती डिस्टन्स आहे वगैरे वगैरे याच्यामध्ये घेता येईल आपल्याला. त्याच्यानंतर इथून वरती 8 मिलीमीटर जरा छोटं वाटतं 8 मिलीमीटर. त्यावरचा डिस्टन्स 16 आहे, म्हणजे थोडस वाढवतो अजून. सो दिस वन इज द 8 मिलीमीटर. त्याच्यापासून परत इकडं then close this. डायग्राम खूप छोटी दिसते पण तुम्हाला जर स्वतः काढायला सांगितलं तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी चुकणार आहात, तुमच्या बऱ्याचशा लाईन याच्यामध्ये राहणार आहेत. आता याच्यामध्ये अशा आडव्या अशा उभ्या किती लाईन दिसतील असं तुम्हाला वाटतंय? 2. अजून किती जण वाटते अजून जास्त दिसतील किंवा कमी दिसतील? 2 लाईन्स तुम्हाला ह्याच्या दिसत असतील. एक म्हणजे ओम गवळी 6. ओके, एक म्हणजे ही आणि दुसरी म्हणजे ही, बरोबर आहे? ह्यात तो तुम्ही म्हणताय बरोबर. हा, परंतु त्याच्या पाठीमाग ही जी लाईन आहे ही लाईन सुद्धा दिसायला पाहिजे का? कारण इथून इकडं स्लोप आहे. ही जी लाईन आहे इथं असणारी ही लाईन याच्या पाठीमाग नाही, बरोबर आहे? येस सर. तसंच या बाजूला सुद्धा एक लाईन असणार आहे या कॉर्नरला, जी इकडून बघितल्यानंतर दिसणार आहे. आता आपण बघताना आपला व्ह्यू वेगळा आहे, आपण आयसोमेट्रिक व्ह्यूने बघतोय. आपण विचार असं करायचा की आपण त्या एक्सच्या जागेला जाऊन उभं राहिलोय, मग आपल्याला काय काय दिसणार आहे हे आपल्याला इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, म्हणून इकडून 12 जे डिस्टन्स दिलेलं आहे तिथं एक लाईन दिसणार आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमधलं डिस्टन्स किती असेल, इथं 18 दिलेला आहे. 18 वरती एक दिसेल, 18 पासून 20 वरती एक दिसेल, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर परत इकडून 12 आणि परत 18. ओम गवळी 6 कोणत्या म्हणताय तुम्ही? 4 दिसायला हव्या.
ठीक आहे, आलं लक्षात? ओके ओके ठीक आहे. सो इथं 4 इकडून 12 मिलीमीटर डिस्टन्स घेतो मी इथपर्यंत. आता हे डिस्टन्स मी अंदाजे घेतोय, तुम्ही घेताना मात्र ते कंपास मध्ये मोजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 18 वरती, इकडून 18 वरती म्हणजे 12 मिलीमीटर वरती, म्हणजे इथून ही लाईन मी काढली बघा आताशी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून 18 वरती दुसरा हा कॉर्नर दिसतोय. सो याच्यापासून पहिल्यांदा मी सेंटर लाईन काढून घेतो म्हणजे सोपं जाईल, नंतर एकाच बाजूला जाईल सगळं ते. सो सेंटर लाईन शुड बी at the midpoint of the diagram. ओके, मला वाटतं मिड पॉइंटला आहे. टोटल सांगितलं का ओंकार तुम्ही? ठीक आहे, बरोबर आहे तुमचं. मग टोटल सहित सांगितलं असतील तर मग इट इज ओके. सो सेंटर लाईन सो दिस वन इज द सेंटर लाईन. म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येईल. हे 12च्या पुढे 18 म्हणजे 6 मिलीमीटर पुढे वाढवून इथं आपल्याला लाईन काढावी लागेल. आणि मधलं डिस्टन्स 20 पण आहे, म्हणजे थोडीशी पुढे आली असं वाटतंय, पण ठीक आहे, तुम्ही काढल्यानंतर तिथे बरोबर येईल. ओके, त्याच्यानंतर सिमिलरली या बाजूने 12 मिलीमीटर वरती एक लाईन, आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून पुढे 18 वरती ही दुसरी लाईन. ओके, हे समजलं? हे काय दिसतंय? हा जो खालचा ब्लॉक आहे तो दिसतोय समोरून बघितल्यानंतर. आता ही वरची स्ट्रीप ही काढायची आहे आपल्याला. ही बरोबर या सेंटर लाईनच्या बाजूने आहे. ही 8 मिलीमीटर आहे. म्हणजे आता इकडून जर बघितलं आपण तर हा जो वरचा सरफेस आहे तो दिसेल का? नो सर. नो. त्याच्या म्हणजे हा एकच दिसतोय एवढा, बरोबर आहे. म्हणून आणि याची विड्थ किती आहे? 8 मिलीमीटर, किंवा लेंथ म्हणू आपण सध्या. याची लेंथ 8 मिलीमीटर आहे. आणि ती सेंटर लाईन म्हणजे सेंटरच्या या बाजूला 4 मिलीमीटर आणि या बाजूला 4 मिलीमीटर असं घेतलं तरी सुद्धा चालतं. मग मी इथं घेतो, या बाजूला 4 मिलीमीटर कन्सिडर करतो आणि या बाजूला 4 मिलीमीटर कन्सिडर करतो, आणि इथं ही लाईन घेतो. आणि ती विजिबल आहे सध्या. मला वाटतं ना याच्यामध्ये इनव्हिजिबल काहीच नाही कुठं. ही परत एकदा एकदम सिंपल डायग्राम आहे. याच्यामध्ये कुठेही इनव्हिजिबिलिटी वगैरे नाही. कोण जर अब्सेंट असलं त्यावेळेला तर या डायग्राम मध्ये शिका व्यवस्थित याची प्रोसेस. फक्त थोडेसे शेप चेंज आहे, त्यामुळे थोडासा विचार करावा लागतोय डायमेन्शन नुसार. ओके, आय थिंक दिस इज फ्रंट व्ह्यू. का कोणती लाईन राहिली आहे वगैरे बघा जराशी. असा फ्रंट व्ह्यू दिसायला हवा. Now take projection to draw a top view. टॉप व्ह्यू मध्ये काय काय दिसणार आहे बघा आता वरून. आता मी मुद्दामच या डायग्राम वरती कुठं लिहिलं नाही बरं का, कारण पहिल्या सुरुवातीला जर तुम्ही बघितलं तर मी कलर केले होते पहिल्या सुरुवातीला, कारण ते समजण्यासाठी होतं. त्याच्यानंतर फक्त नावं लिहिली. आता याच्यामध्ये मी कुठंच काहीच केलं नाही. ओके, फक्त आपल्याला बघायचं आहे आणि त्याच्यानुसार जेवढा टॉप व्ह्यू आहे तेवढ्यावरतीच आपला फोकस राहिला पाहिजे. परत ज्या वेळेला आपण फ्रंट व्ह्यू काढतो त्यावेळेला टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू आपल्याला दिसला नाही पाहिजे. आणि ज्या वेळेला टॉप व्ह्यू काढतो आपण त्यावेळेला फक्त टॉप व्ह्यू वरती फोकस पाहिजे. कोणता कोणता पोर्शन टॉप व्ह्यू मध्ये दिसेल. ओके, त्याच्यासाठी मी इथं कलर वगैरे काही केलं नाही किंवा कोणत्याही पोर्शनला नाव दिलं नाही बाबा हे फ्रंट व्ह्यूने दिसेल, हे टॉप व्ह्यूने दिसेल. म्हणजे एक एक प्रोसेस आपण पुढं 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 चाललोय
स्टेप बाय स्टेप. डायग्राम मधली प्रोसेस सेम आहे. टेक प्रोजेक्शन इन डाउनवर्ड डायरेक्शन फ्रॉम ऑल कॉर्नर्स. प्रत्येक कॉर्नर मधून प्रोजेक्शन लाइन्स घ्या. सेंटर लाईन परत घ्या तुम्ही आहे अशी, कलर चेंज करून. सेंटर लाईन कोणत्याही व्ह्यू मध्ये जाऊ शकते, त्याची काही अडचण नाही. लाईन्स थोड्याशा स्ट्रेट घेतल्या नाहीत मी, जशा आहेत तशा घेतलेल्या आहेत मी थोड्याफार. आउटसाइडचे तेवढ्या व्यवस्थित घेतलेल्या. आता ही सेंटर लाईन जी आहे ती पण मी घेतो जशीच्या तशी. या लाईन पासून पुढे याच्यामध्ये परत सेम प्रोसेस करायची आहे. याच्यामध्ये ब्लॉक तयार करायचा, त्याच्यामध्ये विड्थ आणि लेंथ या दोन गोष्टी येतील. याच्यामध्ये विड्थ आणि लेंथ या दोन गोष्टी येतील त्याच्यामध्ये. नोटीस बघितली ना सगळ्यांनी? काल शेअर केलंय मी. 5-6 दिवसाची टोटल सगळं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं. सो लेंथ तर आपल्याला मिळालेली आहे फ्रंट व्ह्यू मधून. व्हॉट अबाउट विड्थ? विड्थ आहे 32. मग याच्यापासून ठराविक अंतरावरती मी एक लाईन घेतो आणि त्याच्यापासून ही प्रोजेक्शन लाईन घेतो जी एकदम फेंट आहे. ती माझ्यासाठी काढतो मी, तो काय त्या पार्टचा व्ह्यूचा भाग नाही. त्याच्यानंतर 32 म्हणजे इथपर्यंत सपोज टोटल विड्थ 32. आता टॉप व्ह्यू मध्ये काय काय दिसतंय ते आपण या ठिकाणी ड्रॉ करत जाणार आहोत. हे खूप महत्वाचं आहे. व्यवस्थित ड्रॉ करता आलं पाहिजे आपल्याला. सेंटर लाईनची मदत घेता आली पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा आपण सेंटर लाईन अशी सुद्धा मारू शकतो याच्या बरोबर मधोमध 32 च्या मध्ये, म्हणजे 16 वरती, ज्याचा जर गरज असली तर आपल्याला. पण ठीक आहे, इथे सध्या मला काय वाटत नाही तशी गरज, म्हणून मी काही घेत नाही. ठीक आहे. याच्यातला हा जो कॉर्नर आहे इकडचा, हा कॉर्नर म्हणजे याच्यामधला हा कॉर्नर आहे. बरोबर आहे. मग जर इमॅजिन केलं व्यवस्थित किंवा जर बघितलं टॉप व्ह्यू मध्ये, तर आपल्याला ही वरची जी प्लेट आहे अशा आकाराची असणारी ही प्लेट दिसते आणि त्याच्यावरती हा वरचा टॉप सरफेस हा आणि हा तिरका जो आहे हा पण दिसतो वरून बघितल्यानंतर. ओके, मी ते इथं कसं काढतोय बघा आणि तुम्ही माझ्या बरोबर काढायला चालू करा. ही डायरेक्ट लाईन काढली मी, इथून इथं आलो. आता इथून इकडं हे किती आहे डिस्टन्स? किती आहे? 16. करेक्ट. बरीचशी मुलं इथं बघत बसतील पण ते इथं नाही 16 दिलं, ते इथं दिलंय 16. किंवा हे 32 आहे मायनस हे 16 केलं तरी सुद्धा इथं मिळतं. 16 म्हणजे बरोबर याच्या निम्म्यावरती आपल्याला यावं लागेल. याच्यामध्ये डायमेन्शन ओळखणं, कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये गेला तर खूप अवघड डायग्राम्स असतात.
ज्या आपल्याला इझिली काढता यायला पाहिजेत किंवा दुसऱ्याने जर त्या ड्रॉ केल्या असतील तर त्या आपल्याला इझिली रीड करता आल्या पाहिजेत. हे एकदम बेसिक डायग्राम आहे छोट्याशा, पण काढण्याची जी प्रोसेस आहे ती सेम राहते सगळ्यांसाठी, कितीही कॉम्प्लिकेटेड असू द्या किंवा रेग्युलर असू द्या. आता त्याच्यानंतर या बाजूला 12 मिलीमीटर म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथून इथपर्यंत इन्क्लिनेशन आहे, बरोबर आहे का? म्हणजे हे बरं इकडून जातो मी, इकडचं पार्ट दिसतोय म्हणून या बाजूने येतो मी काढत. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत स्ट्रेट लाईन, तिथून हा इन्क्लिनेशन इथपर्यंत, बरोबर. सो फ्रॉम दिस up to that point, then it is straight again. It is straight आणि परत इथून इथपर्यंत इन्क्लाइन्ड. ओके. आता त्याच्यामध्ये हा जो वर आपण ड्रॉ केलेला आहे याचे पण प्रोजेक्शन लाईन घ्यायला पाहिजे आपण. ठीक आहे, आता घेऊ, म्हणजे आपल्याला मापक घेत बसावं लागत नाही. याची प्रोजेक्शन लाईन घेतली की डायरेक्ट 8 मिलीमीटर मिळेल. फ्रॉम दिस पॉइंट ऑल्सो ओके. मग त्याच्यामध्ये 8 मिलीमीटर डिस्टन्स घ्यायचं, तिथून 14 मिलीमीटर पुढे यायचं आणि त्याच्यानंतर तिथून पुढं हे 24 दिलेलं आहे. ओके. सो आणि हे विजिबल आहे सगळं. सो फ्रॉम हिअर 24 पर्यंत मी येतो डायरेक्ट, म्हणजे 16च्या पण थोडस पुढं असायला पाहिजे. त्याच्यानंतर हे 24 वरती घेतो बरं का मी डायरेक्ट, कारण जो स्लोप आहे तो सुद्धा वरून बघितल्यानंतर रेक्टँगलच दिसणार आहे. देन बॅक. आता याच्यामध्ये हा जो 14 मिलीमीटर वरती ही जी लाईन आहे वरून, ती आपल्याला ड्रॉ करावी लागेल, जी या 16च्या थोडीशी आतमध्ये येईल. ओके. सो दिस वन इज द टॉप व्ह्यू. हा टॉप व्ह्यू आहे. सगळ्यांनी नोटीस बघितले ना? Okay. According to this, our schedule will be followed. Now to draw
साइड व्ह्यू काढले इथपर्यंत सगळ्यांनी? Yes, sir. ओके. नाउ मूव फॉरवर्ड. साइड व्ह्यू साठी प्रोजेक्शन लाईन्स घ्या याच्यामधून. प्रत्येक कॉर्नर पॉइंट मधून प्रोजेक्शन लाईन घ्या जेणेकरून आपल्याला डायग्राम मिळते ती फक्त कंप्लीट करायची आहे. जर आपण सगळ्या प्रोजेक्शन लाईन घेतल्या तर त्याच्यामध्ये डायग्राम व्ह्यू आपल्याला इमॅजिन झाली की ती फक्त डार्क करत जायची, एवढंच काम असतं साइड व्ह्यू मध्ये. जसे आपण रांगोळीसाठी अगोदर टिपके देतो आणि मग ते कनेक्ट करत जातो, तसं आपल्याला या साइड व्ह्यू मध्ये करता येतं. त्याच्यासाठी सगळे प्रोजेक्शन लाईन व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. आणि जरी एखादी प्रोजेक्शन लाईन नाही घेतली तुम्ही आणि डायरेक्ट घेतलं तरी सुद्धा काही अडचण येत नाही. प्रोजेक्शन लाईन या आपल्या मदतीसाठी किती घ्यायच्या हे आपलं आपण ठरवायचं आहे, पण प्रोजेक्शन लाईनचा फायदा होतो घेतल्यानंतर, आणि ते एकदम फेंट घ्यायचे आहे. Now take projection in upward direction. मोबाईल वरती एवढी मोठी डायग्राम काढणं शक्य नाही, त्यामुळे अजून तरी काय लाईट आलेली नाही. रेनी सीझन मुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. संग्राम भोसले बॅटरी संपत आली. तुमच्याकडे पण लाईट नाही काय संग्राम? So after this chapter we have only remaining one chapter as per our syllabus. It means we will take revision also or some practice. आपल्याला भरपूर आपल्याकडे वेळ शिल्लक आहे, त्यामुळे आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. भरपूर शक्य असेल तेवढी जास्तीत जास्त होईल एवढी प्रॅक्टिस घेणार आहोत. कारण याच्यानंतर आपल्याकडे एक चॅप्टर आहे अजून, तो म्हणजे सेक्शन ऑफ सॉलिड. तर याच्यामध्ये पाहू आपण कसं कसं आहे. आता याच्यामध्ये ब्लॉक लेंथ आणि काय, याच्यामध्ये विड्थ आणि हाईट साइड व्ह्यू मध्ये, तर त्याचा बॉक्स आपोआप तयार होतो इथं प्रोजेक्शन लाईन घेतल्यामुळे. तर आता या बाजूने आपल्याला जे काय दिसणार आहे ते आपण त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. आणि मला तर इथं डायरेक्टली आता दिसत आहे जे काय असायला पाहिजे तेवढ्याच लाईन आपल्याला डार्क करायच्या आहे त्याच्यामध्ये. तर आता मी या कॉर्नर पासून सुरुवात करतो. हा पूर्ण इथपर्यंत दिसेल हा पोर्शन, आणि त्याच्यावरती हा असा दिसेल. युअर कनेक्शन इज अनस्टेबल. ओके. इथून विड्थ बघा इथं आपोआप येणार आता, कारण ती आपण ऑलरेडी घेतलेली आहे, त्यामुळे ती परत डबल वाय लाईन. यस, वाय लाईन पासून काढली. हा ओके ओके, करेक्ट करेक्ट. वाय लाईन पासून घेतली मी, ऍक्च्युली इथून घ्यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर त्याची हाईट, तो जो ब्लॉक आहे खाली प्लेट दिलेला आहे त्याला बेस प्लेट म्हणतात आपण. मेकॅनिकल मध्ये बरेचसे कंपोनंट आहेत ज्याच्यामध्ये बेस प्लेट असते, तर तशी ही बेस प्लेट आहे त्याची. त्याच्यानंतर इथून
इथपर्यंत आणि इथंही अशी दिसेल. आता याच्यामध्ये इथून एवढ्या अंतरावरती एक लाईन दिसणार आहे आपल्याला आणि या लाईनच्या पाठीमाग ही लाईन जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त एक लाईन दिसणार आहे. त्याचं अंतर सुद्धा मोजायची आपल्याला काही जास्त गरज नाही, कारण हीच ती लाईन आहे. ही इथं असणारी किंवा ही असणारी, म्हणजे इथं ही. बरोबर आहे का बघा? एम आय राईट? येस सर. ओके, मग ही खालची बेस प्लेट काढली. आता त्याच्यावरती हे ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी इथून इथपर्यंत, त्याच्यानंतर up to that point, and from this point it is up to this one. Okay, so this one is the side view. बरोबर आहे का? बघा काय राहिले त्याच्यामध्ये. नाउ गिव डायमेन्शन तुम्ही देऊ शकता याला, म्हणजे द्यायलाच पाहिजे ऍक्च्युअली डायमेन्शन. सो दिस इज टोटल डायमेन्शन. जरा डायमेन्शन द्यायला प्रॉब्लेम येतो पेंट मध्ये. So इथं ऍक्च्युली एरो साठी थोडासा प्रॉब्लेम येतो काढायला. त्याच्यामुळे एरो कसे काढायचे हे तुम्हाला मी शिकवले. मी डायरेक्ट डायमेन्शन दिले तरी चालू शकतील. सो दिस वन इज 18. त्याच्या साईडला तुम्हाला लिहायचं आहे 18. दिस वन इज 20. याच्या साईडला लिहायचं म्हणजे एरोज काढायचे. इथं जसे त्यांनी काढलेले आहेत तेच एरो इथं दाखवायचे आहेत. 18. दिस हाईट डायमेन्शन देताना डायग्राम पासून ठराविक डिस्टन्स वरती द्यायचे आहेत. सो दिस हाईट इज 8 मिलीमीटर. त्याच्यावरची ही जी टोटल हाईट आहे ती आहे 16. त्याच्यानंतर इथली ही आहे परत 8. इथं ही आहे 12. डायग्रामच्या आतमध्ये डायमेन्शन द्यायचे नाहीत. हे टोटल डिस्टन्स आहे 32. इथलं डिस्टन्स आता परत द्यायची गरज नाही. हे 20 आपण इथं दिले वरती म्हटल्यानंतर परत इथं द्यायचं नाही. हे 16. 32च्या आतमध्ये आपण 16 लिहायला पाहिजे ना. ठीक आहे, या बाजूने लिहितो मी 16. हे इथलं 16. ओके, सो दीज आर द डायमेन्शन्स. इथं एका दुसरं डायमेन्शन लिहायचं अजून 14 डायमेन्शन इथं लिहितो मी. 14 जे इथं आहे ते. त्याच्यानंतर इथं 24 आहे, पण 24 इथं लिहिता येत नाही. आता त्याच्या खाली लाईन काढून ट्रेस ओढून लिहावं लागेल 24. 24 इथं लिहिता येईल आपल्याला. इथं लिहितो 24. नेक्स्ट लेक्चर पण माझ्याकडेच होतं. हॅलो, येतंय लक्षात?
EPS आणि हे दोन्ही लेक्चर माझ्याकडे होते आज, परंतु लाईटचा इश्यू आहे. पण तुम्हाला मी एक डायग्राम देणार आहे. ती डायग्राम तुम्ही पुढच्या तासामध्ये सोडवायची आहे आणि मला त्याचे फोटो पाठवायचे आहेत आणि ती तुमची तर अटेंडन्स. ते 24 डायग्राम मध्ये काढलं तर चालतंय का? नाही, मला इथे जागा नव्हती म्हणून, कारण मी जर बाहेर काढलं ते कुठलाही डिस्टन्स हे कळणार नाही म्हणून मी डायग्रामच्या मध्ये लिहिले. ओके सर. हा, कारण माझ्याकडे तिथे एरो काढता ऍक्च्युली लिहायला नकोच, उगाच कन्फ्युज होतील सगळे. शक्यतो होता एवढे सगळे आपल्याला बाहेर द्यायचे डायमेन्शन. एक डायमेन्शन डायग्राम मी सर्च करतो, सिंपल डायग्राम सर्च करतो जे तुम्हाला ड्रॉ करायचे आहे आणि त्याचा फोटो काढून विथ डायमेन्शन वगैरे सगळं मला ती पाठवायची आहे तुम्ही, आणि ती म्हणजेच तुमची अटेंडन्स असेल. सोपी देऊ का थोडीशी डिफिकल्ट देऊ? थोडीशी डिफिकल्ट द्या सर. हा, म्हणजे तुम्हाला पण थोडासा इंटरेस्ट येईल सोडवण्यामध्ये. ज्याच्यामध्ये डायमेन्शन पण क्लिअर दिसतील अशी बघतो मी डायग्राम. थोडेसे कर्व असलेले देऊ का, होल असलेले सर्क्युलर? बघूया तरी जमते का तुम्हाला. सो दिस वन इज द डायग्राम. दिसते का बघा, सगळे डायमेन्शन्स वगैरे याच्यामध्ये थोडे सर्क्युलर होल वगैरे पण आहेत, डॉटेड लाईन्स पण आहेत. दिसते सगळं डायमेन्शन दिसतात क्लिअर? येस सर. बघा, ही डायग्राम काढून घ्या किंवा गुगल वरती तुम्हाला कुठं सर्च करून मिळाले लगेच तरी पण स्क्रीनशॉट, किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घेता येत असेल तरी पण बघा, डायमेन्शन दिसतील तर. असं काय नाही की ही काढलीच पाहिजे, कारण ही आपल्याला काढायचीच नाही एक्झाम मध्ये, मगच कशाला वेळ घालवायला याच्यामध्ये. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घेत असेल ना, आणि स्क्रीनशॉट मध्ये डायमेन्शन दिसायला हवेत बरं का, सगळ्यात महत्वाचं. तर डायग्राम दिसून उपयोग नाही, ती डायमेन्शनल आपल्याला ड्रॉ करायची आहे. आणि ही डायग्राम काढण्यासाठी खरंच तुम्हाला जर समजलं असलं तरच ते तुम्हाला ड्रॉ करता येणार आहे, कारण याच्यामध्ये डॉटेड लाईन्स येणार आहेत. म्हणजे सर्कल आहे तिथं तुम्ही कन्फ्यूज होणार आहे, कारण सर्कल हे ज्यावेळेला या बाजूने पाहतो आपण, त्याचा डायरेक्शन दिली नाही वाटते, एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन नाही दिली सर. बरं झालं, लक्षात आलं लवकर. सो कोणत्या डायरेक्शनने काढावे लागेल आपल्याला? या डायरेक्शनच काढा. लेफ्ट हँड साइड व्ह्यू येईल असं काढू आपण, along this direction. ओके, ड्रॉ along this direction. येते लक्षात? दिसतोय का? येस सर. येस सर. या डायरेक्शनने फ्रंट व्ह्यू काढायचा आहे, त्याच्यानंतर टॉप व्ह्यू आणि त्याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू. त्याचा फ्रंट व्ह्यू कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल? सेकंड क्वाड्रंट. ओके. हा जो सर्कल आहे तो टॉप व्ह्यू मध्ये दिसेल बरं का, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसणार नाही. तो फ्रंट व्ह्यू मध्ये असा जो ब्लॉक येतो ना आपला, थोडी साईज वाढवा तुम्ही, हा जो ब्लॉक येतोय ह्या प्लेटचा, या प्लेटच्या ब्लॉक मध्ये सर्कल आहे म्हणजे त्याला सेंटर लाईन काढायची आहे. अशी एक प्लेट येईल, म्हणजे जी काय असेल ती अशी पाठीमागं तुम्ही जे काय काढणार, पण इथलं दाखवतो मी फक्त. याच्यामध्ये हा सर्कल जो आहे तो डॉटेड येईल. डॉटेड कसा? तर त्याची सेंटर लाईन दिलेली आहे बघा, R4T.
म्हणजे इकडून 40 वरती एक सेंटर लाईन दिलेली आहे त्यांनी, बरोबर आहे का? ही सेंटर लाईन आहे ब्लू कलरची. त्याच्या साईडला हा जो सर्कल आहे ह्याचा डायमीटर किती दिलेला आहे? 40 डायमीटर दिलेला आहे. म्हणजे या सेंटर लाईन पासून इकडं 20 आणि इकडं 20 अशी लाईन दिसेल फक्त. ती पण कशी दिसेल? डॉटेड लाईन दिसेल अशी. ओके, तर असा हा सर्कल तुम्हाला सर्कल काढायचा आहे डॉटेड लाईन. ठीक आहे. अजून कुठं तुम्हाला अडचण येऊ शकते तर इथं हा जो सेमी सर्कल आहे इथला हा, तर याची सुद्धा ज्यावेळेला तुम्ही लेफ्ट हँड साइड बघाल, ज्यावेळेला समोरून बघाल त्यावेळेला तुम्हाला हा सेमी सर्कल दिसणार आहे असा. पण ज्यावेळेला या लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये पाहाल त्यावेळेला इथं असणारी जी लाईन आहे, इथे एक लाईन आहे बघा, ही जी सेंटर आहे त्याच्यासाठी अशी लाईन दिसेल डायरेक्टली त्या बाजूपर्यंत. आणि ती कशी काढायची आहे तुम्हाला? डॉटेड काढायची आहे. ही डॉटेड दिसेल इथं. आणि फ्रंट व्ह्यू मध्ये मात्र हे जसं इकडून दिसतंय त्याच्याप्रमाणे इथं म्हणजे याच्या पाठीमागे इथं कुठेतरी असं दिसेल. इथं ऍक्च्युली डार्क लाईन दिसणार आहे, इथं असं दिसेल. त्याच्या पाठीमाग तिथंच सर्कल दिसेल, असा सेमी सर्कल दिसेल. पण असं काय होतंय? असा इथं सेमी सर्कल दिसेल. इथे लक्षात इथे काढता येईल ना तो. असं सेमी सर्कल तुम्हाला फ्रंट व्ह्यू मध्ये दिसेल. त्याच्यामध्ये इरेज करतो असं दिसेल. म्हणजे जवळजवळ फ्रंट व्ह्यू तुम्हाला मी बऱ्यापैकी काढून दिल्यासारखं आहे इथं, फक्त तुम्हाला तो डायमेन्शनली काढायचा आहे. ओके, असं दिसेल फ्रंट व्ह्यू मध्ये. आणि वर हे ब्लॉक बघा किती किती अंतरावरती आहेत, कसे कसे आहेत ते. घेतली सगळ्यांनी काढून? थोडीशी आहे बॅटरी, तोपर्यंत काढून घ्या सगळ्यांनी. नसेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. थोडीशी मोठी करू का अजून डायग्राम, का छोटी करू? मोठी केली की डायमेन्शन व्यवस्थित दिसत नाही. आता मोठी होत नाही. F646 इथे टाकू नका तुम्ही अटेंडन्स. मी इथली अटेंडन्स नाही लावणार आहे. जे मला आता डायग्राम काढून पाठवतील त्यांची आजची 2 तासाची अटेंडन्स मी लावणार आहे. 1:30 ते 2:30 आणि 2:30 ते 3:30. हे डायग्राम मला काढून पाठवायची, जशी तुम्हाला येते काय येते ते त्याच्यानुसार. तुमचा रोल नंबर टाकायचा, फोटो कॅप्चर करायचा आणि मला टाकायचा. मी तुमचा फोटो बघणार, रोल नंबर पाहणार आणि त्याची अटेंडन्स लावणार आहे आज. कारण आता त्याच्याशिवाय मला कळणार नाही कोण काढतंय कोण नाही. ओके, हॅलो एव्हरीवन. सो आय हॅव, येस सर. ओके, बॅटरी संपत आलेली आहे. सो वी विल स्टॉप हिअर. मी स्टॉप करतो पण तुम्ही स्टॉप करू नका. तुम्ही डायग्राम काढा व्यवस्थित आणि त्याचा फोटो काढून तुमचा रोल नंबर टाकायचा आणि मला टाकायची. ओके, इथं जी तुम्ही चॅट बॉक्स मध्ये अटेंडन्स टाकणार आहे ती काय मी कन्सिडर करणार नाही. समजलं सगळ्यांना? ओके ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. कोणाला काही शंका असेल तर विचारा.
कोणाला काही शंका आहे का याच्यामध्ये, जो आता टास्क दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये? ठीक आहे, ओके.